आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्ह्याच्या वतीने आंदोलन करून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी स्वप्नील रोकडे, प्रशांत माळी, वैभव माळी, सोनूभाई, नरेश वायले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. सरकारने जो जनसुरक्षा विधेयक जो कायदा काढलेला आहे तो कायदा रद्द होण्यासाठी आज आम्ही कल्याण डोंबिवली जिल्ह्याच्या वतीने आणि कल्याण पश्चिमच्या वतीने आज या ठिकाणी आम्ही तहसील कार्यालयाला निवेदन देण्यासाठी आलो होतो की हम सो करे कायदा असा हा जो सरकारचा नेहमीप्रमाणे आपल्या घटनेच्या विरोधात, लोकशाहीच्या विरोधात जे कायदे ते नेहमी काढत असतात आणि सर्वसामान्य माणसांना जो त्रास होईल तो कशा प्रकारे होईल हे त्या सरकारला चांगलंच माहिती आहे. त्यासाठी आम्ही आज या ठिकाणी जनसुरक्षा विधेयक कायदा यासाठी आम्ही काढण्यात आलो होतो. आम्ही याच्यात बघितलं की सर्वसामान्य माणसांनी आज यांच्या विरुद्ध कोणतं जर पाऊल उचललं, यांच्या विरुद्ध कोणती जर आपण आंदोलन केली तर त्यावेळेला त्यांच्यावरती कशी कारवाई होईल. म्हणजे आज त्या लोकांनी विरोधकच संपून टाकलेले, यांना विरोधक ठेवायचेच नाहीये यांच्या विरुद्ध. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सर्वात महत्वाचं गुन्ह्यासाठी दंडाची जी यादी आहे त्याच्यामध्ये त्यांनी 2 ते 7 वर्ष तुरुंगवास, त्याच्यानंतर 2 वर्ष तुरुंगवास शिक्षा अशा प्रकारची जी गळचेपी केलेली आहे ती कुठेतरी रद्द व्हावी यासाठी आम्ही आज या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो. आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.